आपल्या सगळ्यांचा आध्यात्मिक पर्यटक मित्र हरिभक्तीपरायण मनोज महाराज पावसे पद्मावती यात्रा कंपनीच्या माध्यमातून यात्रा क्रमांक 56 घेऊन आलेलो आहे श्री क्षेत्र कटरा अमृतसर आणि सोबतच भारताचं नंदनवन भारताचं मुकुट काश्मीर श्रीनगर आणि श्रीनगरवरूनही आज आम्ही आलेलो आहे सोनमर्ग या ठिकाणी। या आजूबाजूचा संपूर्ण बर्फाच्छादित प्रदेश आपण सगळेजण या ठिकाणी पाहतच आहात। पद्मावती यात्रा कंपनीमध्ये सहभागी झालेल्या पर्यटकांची एकूण पद्मावती यात्रा कंपनीबद्दल काय भूमिका आहे जाणून घेऊयात पर्यटकांकडून। मी लक्ष्मण दशरथ कुंभार, राहणार हडपसर, मोहम्मदवाडी। खरं म्हणजे माझी ही आजची 5वी वेळ आहे काश्मीरला यायची, परंतु काय आमचे सुरेश भाऊसाहेब कुंभार सासवडचे त्यांनी एक आग्रह केला की चला आपल्याबरोबर चला, आणि त्यांनी एक सांगितलं होतं की मनोज पावसे महाराजांच्या बरोबर तुम्ही एकदा अनुभव घ्या, एका यात्रेचा पर्यटन यात्रेचा अनुभव घ्या। आणि आता जवळजवळ आजचा 9वा दिवस आहे आमचा। त्यात अमृतसर, जालियनवाला बाग किंवा कटरा वगैरे वैष्णोदेवी इत्यादी ठिकाणी जी झालेली ह्या पद्मावती यात्रा कंपनीची जी काही व्यवस्था आहे अप्रतिम। खरं म्हणजे मी वेगवेगळ्या अशा आध्यात्मिक ज्या काही यात्रा तयार करतात त्यांच्याबरोबर सुद्धा गेलेलो आहे, परंतु तुमचा अनुभव इतका उत्कृष्ट म्हणजे आतापर्यंत 9वा दिवस तरी। आणि मी तुम्हाला परवा बोललेलो आहे की मी पुढच्या वेळेला नर्मदा परिक्रमेला तुमच्याच बरोबर माझे मिसेस आणि आम्ही दोघंजण नक्कीच येणार आहे। खूप चांगला प्रतिसाद आणि चांगला एक व्यवस्था या पद्मावती यात्रा कंपनीची झालेली आहे। खरं म्हणजे आम्ही 2016 साली या सोनमर्गलाच मी आलेलो होतो, पण ही बर्फाच्छादित जे सौंदर्य आहे ते आम्हाला पाहायला मिळालं नव्हतं। पाठीमागच्या बाजूला जे या पर्वताच्या मध्ये जे ग्लेशियर आहे त्या ग्लेशियरपर्यंत मी गेलेलो आहे, आम्ही दोघंजण मी गेलेलो आहे ग्लेशियरपर्यंत। परंतु आजचा अनुभव खूप सुंदर आणि छान, आणि त्याचं निश्चित श्रेय या पावसे महाराजांना आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातल्या अन्य पर्यटकांना, अन्य यात्रेकरूंना किंवा अन्य सेवानिवृत्त समाजाला, सेवानिवृत्त नागरिकांना आपण काय आवाहन करू इच्छिता? हे बा, मी रिटायर्ड हेड पोस्ट मास्टर आहे, पुणे GPOला मी रिटायर्ड झालेलो आहे, शिवाजीनगरला काम केलेलं आहे, पुण्यामध्येच काम केलेलं आहे माझ्या। आणि एक संघटनेमध्ये मी पोस्टल एम्प्लॉईजच्या संघटनेमध्ये एक पश्चिम महाराष्ट्राचा जनरल सेक्रेटरी होतो। त्यामुळं इथून पाठीमागे ज्या काय 5-6 आम्ही यात्रा केलेल्या आहेत, माझ्याबरोबर बरेच मंडळी एकमेकाला मी जर सांगितलं तर हे आमचे साडूभाऊ आहेत किंवा आमचे ते मेजर ज्ञानेश्वर कुंभार आहेत, हे असे माझ्याबरोबर जवळजवळ 10-12 कपल्स वेगवेगळ्या ट्रिपला सामील झालेले आहेत। इथून पुढे सुद्धा मी तुम्हाला आश्वासन देतो अगदी, कारण की जे काही माझे 9वा दिवस अनुभवलेला आहे माझ्याबरोबर निश्चितच पुढच्या वेळेला सुद्धा मी जे काय आता 3 कपल माझ्याबरोबर आले, 5 कपल निश्चितच तुमच्या यात्रेत सामील हो। आणि जे काही माझा लोकसंपर्क किंवा जे आहे त्याचा निश्चितच उपयोग या यात्रा कंपनीला होईल। ही माझी मिसेस ये ना पुढे ही माझी मिसेस आहे। जो आतापर्यंत आम्ही भारतातले जवळजवळ सर्व कानाकोपरा अगदी फार अरुणाचल पासून तर फार इथं काश्मीर पर्यंत सगळं हिमालय दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आम्ही ही आतापर्यंत तुम्ही जे पर्यटन केलं, आतापर्यंत जे देशाचं भ्रमण केलं, तर याचा बेनिफिट तुम्हाला काय झाला आणि तो इतरांना काय होऊ शकतो याबद्दल? पर्यटन एक संस्कृत मध्ये एक श्लोक आहे की त्याचा मराठीत अर्थ आहे की तुम्ही जेवढं पर्यटन करताल तेवढं तुमचं ज्ञान वाढत असतं, आणि हे ज्ञान जे आपलं तर आपल्या ज्ञानात भर पडतेच ह्या पर्यटनाच्या माध्यमातून। हा केल्याने देशाटन असं काहीतरी समर्थ रामदासांचा तो एक श्लोक आहे। तर यामध्ये काय येतं की एक आपल्या ज्ञानात तर भर पडतेच, आणि एक अनुभूती, एक आपले धार्मिक ज्या वेळेला आपण यात्रेमध्ये सामील होतो त्यावेळेला एक आपलं एक मनाची आणि मनाची एक आपल्याला एक समाधान मिळत असतं आपल्याला एक। आणि त्यातली त्यात महाराज मला सांगतो, मला महादेवाचं खूप म्हणजे एक आपल्याला आस्था आहे किंवा एक, आणि मला खूप चांगल्या वेळेला मला त्याची अनुभूती आलेली आहे। त्यामुळे महादेवाची मी 12 ज्योतिर्लिंग केले आहेत,
सर्व जे काही महादेवाचे एक स्थानं म्हणतो ना आपण, तिथे मी भेटी दिलेली आहेत अगदी. आणि दुसऱ्याला बी काय होतं, माझ्या बरोबरीने माझे सहकारी सामील होतात किंवा त्यांना सुद्धा एक विशिष्ट आनंद मिळतो या यात्रेमधून. ठीक आहे. अर्थात कुंभार साहेबांचं म्हणणं असं आहे की आपण देशभ्रमण जर केलं तर आपला देश, आपली संस्कृती, वेगवेगळ्या लोकांची भाषा, संस्कृती, कला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता येईल. खाद्यपदार्थांपासून तर त्या स्थानिक त्या ठिकाणची संस्कृती सगळ्याच पद्धतीची अनुभूती आपल्याला या ठिकाणी घेता येईल. आणि ती घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं आपण या आपल्या जगाला हेवा वाटेल अशा भारतीय संस्कृतीचं दर्शन करण्याकरता हिंदुस्थानभर या ठिकाणी आपण भ्रमण केलं पाहिजे. आणि एका योग्य मार्गदर्शकाची त्याकरता जर आपल्याला आवश्यकता असेल तर निश्चितच पद्मावती यात्रा कंपनी, मनोज महाराज पावसे निश्चितच चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन आणि सर्व ठिकाणी. आता आपण येताना आता श्रीनगरमधून येताना मी एक भवानी क्या बोला आपण, खीर भवानी जाता एक खीर भवानी दर्शन जर सर्वांना दिलं तर निश्चित आपल्या एक आनंदात भर पडणार आहे. अर्थात या ठिकाणी सुचवायचं असं आहे की आपल्याकडे पैसे असतात, आपले मुलंही आपल्याकरता खर्च करून आर्थिक सुबत्ता आहे, परंतु एका योग्य मार्गदर्शकाची आणि अचूक गाईडची खऱ्या अर्थानं कमतरता असते. काही वेळेला ज्येष्ठ नागरिकांची जबाबदारी स्वीकारणारं कुणीतरी असावं लागतं. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम पुणेकरांना आणि महाराष्ट्रातल्या युवकांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो, आपण जर आपल्या आई वडिलांना हिंदुस्थानमधल्या 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तमोक्षपुरी आणि हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या टुरिस्ट पॉइंटला जर पाठवण्याचं या ठिकाणी विचारात घेत असाल तर याकरता निश्चितच पद्मावती यात्रा कंपनीशी आपण संपर्क साधावा ही आपल्याला विनंती. धन्यवाद. आता कुंभार सरांनी सांगितलं की ते 5 वेळेला श्रीनगरला आले, परंतु हा बर्फाच्छादित प्रदेश ते आज पाहतायत. मला हे सुचवायचं आहे की आमचा अनुभव हा आहे की कुठल्या पॉइंटला, कुठल्या सीझनला गेलं की आपल्याला योग्य पद्धतीचा व्ह्यू मिळेल, योग्य पद्धतीचं वातावरण, योग्य पद्धतीचा मोसम. हे भारताचं देशभ्रमण आम्ही या ठिकाणी पूर्ण केल्यामुळे प्रत्येक मोसमचा, प्रत्येक ठिकाणच्या साऊथमध्ये कुठल्या वेळेला गेलं पाहिजे, राजस्थान केव्हा गेलं पाहिजे, श्रीनगर केव्हा आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि या अनुभवातूनच आम्ही ज्या ज्या ठिकाणी पर्यटकांना घेऊन जातो त्यावेळेला त्या पूर्ण पर्यटनाचा आनंद त्या पर्यटकांना निश्चित पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. हा अनुभवाचा फरक आहे. धन्यवाद.